एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर मी आज असा छोटासा एक व्हिडिओ घेऊन आले तुमच्याबरोबर. तर थोडासा मोटिवेशनल असेल. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझे व्हिडिओ तुमच्या परिवारामध्ये शेअर देखील करा. तर आज मी थोडंसं म्हणजे लेडीज बद्दलच बोलणार आहे की त्यांनी इंडिपेंडंट असलं पाहिजे, स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे, दुसऱ्यावरती अवलंबून असता कामा नये. खूप लोकांकडे खूप काही कला असतात, खूप काही करण्यासारखं असतं, पण त्यांना बिलकुल काही करता येत नाही, कारण त्यांच्या फॅमिलीमधनं कधी कधी परमिशन नसते किंवा अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत की त्याच्यातून लहान मुलं असतात, त्याच्यामुळे त्यांना जाता येत नाही. तर मी काम करता करताच तुमच्याशी ह्या गोष्टी बोलणार आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला जर काही सब्जेक्ट सुचत असतील, त्या विषयावर मी बोलावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर प्लीज मला ते सजेस्ट करा की मी कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवू. तर मला खूप आवडेल तुमचे सजेशन्स. आणि खरंच कमेंट देखील करा. तुमच्या कमेंटमुळे कसं एकदम एक उत्साह येतो, व्हिडिओ बनवायला थोडंसं छान प्रोत्साहित होतो. त्यामुळे खरंच मला चांगलं वाटेल. नक्कीच माझ्या चॅनलला तुम्ही चॅनलवरती कमेंट करत जा. या धकाधकीच्या काळात असं झालंय की काय करावं काय नाही, खूप सारी कामं असतात, घरातली पण कामं असतात, सगळंच ऍडजस्ट करायचं असतं. आपल्याला पैसे सुद्धा कमवायचे असतात आणि पैसा हा आजच्या लाईफसाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट ही पैशाशिवाय होऊच शकत नाही, हे तुम्हाला सर्वांनाच माहितीये. त्यामुळे प्रत्येक स्त्री ही कशामध्ये पण मागे नाही हे तुम्हाला माहितीये. मागच्या वेळेला मी एक व्हिडिओ बनवला होता जो इन्कम सोर्सचा होता. म्हणजे बरेच सारे इन्कम सोर्स मी त्याच्यामध्ये सांगितले होते की खूप सोपे सोपे आहेत. म्हणजे प्रत्येक वेळेला पैसाच गुंतवायला पाहिजे असं पण नाहीये. जिथे पैसा न गुंतवता सुद्धा तुमच्या स्वतःमध्ये जी कला आहे ती तुम्हाला त्याच्यामधनं दाखवता येते आणि त्याच्यामधनं तुम्ही पैसे देखील कमवू शकता. अशा खूप सारे प्रामाणिक असे हे उद्योगधंदा आपण करू शकतो. लेडीज खूप काही करू शकतात. कोणतीही स्त्री ही मागे नाहीये. आणि हे तुम्ही लक्षात ठेवा. स्वतःला कधीच कमी समजू नका. आणि इंडिपेंडेंट का असावं, कारण प्रत्येक गोष्टीसाठी आपण नवऱ्याकडे पैसे मागायला जातो, पण मग नवरे मंडळी अशी असतात की मी तुला घेऊन देतो ना, मग तुला काय करायचंय पैसे, असं असतं. पण अशा पण गोष्टी असतात की ज्या फक्त स्त्रीला स्वतःसाठी करायचं असतं किंवा फॅमिलीसाठी काहीतरी करायचं असतं, तर त्यासाठी तिच्या हातात पैसे असणं फार गरजेचं असतं. आणि स्वतःच्या हातात जेव्हा पैसा असतो ना, तेव्हा माणूस खूप म्हणजे असं इंडिपेंडंट होतो, खूप त्याला कॉन्फिडन्स येतो. नाहीतर त्याचा कॉन्फिडन्स लो होतो. जर त्याच्या हातात पैसा नसेल ना माणसाच्या, तर कॉन्फिडन्स खरंच लो होतो. माझ्या समोर खूप सारी अशी उदाहरणं आहेत की ज्या वेळेला माणूस कमवत नाही काही, तेव्हा त्याच्या ना पूर्णपणे त्याचा कॉन्फिडन्स एकदम लो होऊन जातो. तर तसं नको व्हायला. त्यासाठी काय ना काहीतरी आपण करत राहिलं पाहिजे असं मला नेहमीच वाटत असतं. स्वयंपाकच करते आणि स्वयंपाक करता करताच तुमच्याशी बोलते. तर खूप जणांना छान लोणची बनवता येतात, कुणाला चांगल्या पद्धतीचे पापड देखील बनवता येतात. तर असे लोणचे पापडचा पण तुम्ही बिझनेस करू शकता. आणि तुमची एक स्वतःची एक तुमच्या हाताला एक टेस्ट असते, म्हणजे डिफरंट, म्हणजे दुसऱ्यांपेक्षा काहीतरी वेगळं. तर ते जर तुम्हाला छान जमत असेल तर ते तुम्ही करू शकता. किंवा शिवणकाम आहे, किंवा काही जणांना शाल वगैरे अशी विणता येते लोकरीचे, तर ते तुम्ही बिझनेस करू शकता. असं नाही की घर बसल्या हे सर्व आपण करू शकतो आणि स्वतःचा ब्रँड बनवू शकतो. सुरुवातीला तर तुम्हाला बिलकुल मार्केटमध्ये जायची गरज नाही. स्वतःच्याच ओळखीमध्ये, मित्रपरिवारामध्ये तुम्ही हे तुमचे प्रोडक्ट विकू शकता. आणि जेव्हा जेव्हा दुसऱ्याला कळेल तर त्या पद्धतीने मग ते सेल करू शकता. आणि त्यावेळेला जर एक दुसऱ्याला समजतं की एका मैत्रिणीने घेतलंय, मग दुसऱ्याला कळतं की हा तिने खूप छान बनवलंय, तर मग दुसरा ऑर्डर देतो. अशा पद्धतीने खूप साऱ्या गोष्टी आहेत की तुम्ही करू शकता. म्हणजे असं म्हणायचं नाही की मला काहीच येत नाही, असं म्हणायचं की मी हे करेन. आणि जरी येत नसेल तरी आपल्याला शिकायची तयारी नक्कीच असली पाहिजे. आणि कॉन्फिडन्स तेव्हाच वाढतो जेव्हा तुम्ही काहीतरी करता. जर तुम्ही विचार केलात की मी काही करूच शकत नाही, मी काही करणारच नाही, मला काही येतच नाही, तर असं बिलकुल नसतं. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कला ही नक्कीच छुपलेली असते. तर इथे मी तुमच्याशी स्वयंपाक करता करताच बोलते. तर मला खूप छान वाटते तुमच्याशी गप्पा मारताना. तर थोडक्यात मी सांगू, मी इथे माझा भात बनवते, फ्राईड राईस, म्हणजे त्याला आपण मराठीत सरळ सरळ फोडणीचा भात म्हणूया. ह्याच्यामध्ये मी तेल टाकलंय
आणि आता तेलामध्ये मी जिरं मोहरी असं टाकणार आहे. तेल आता छान गरम झालंय. तर सगळ्यात सोपं असं हाच आहे, कारण कालचा माझा भात उरला होता आणि आज मला खूप सारी कामं होती, म्हणून मी विचार केला की हेच असंच खावं. तर नुसता असा वरण भात खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं थोडंसं, म्हणून हे जिरं राई टाकलं, ह्याच्यामध्ये मिरच्या टाकल्या कट केलेल्या, आणि मी याच्यामध्ये खूप सारा लसूण बारीक चिरून टाकलाय आणि कांदा नाही टाकलाय. कांदा तर खूप महाग झालाय म्हणून थोडंसं अव्हॉइड करते. तर आपण पण थोडंसं काटकसर करायला शिकलंच पाहिजे नाही का? गृहिणी ज्या असतात त्या काटकसर करतातच. हे छान असं फ्राय करून घ्यायचं. आणि मला हा असा राईस खूप आवडतो, कारण लसूण मिरचीच्या टेस्टचा जर तुम्ही राईस करून खाल्ला ना, तुम्हालाही देखील आवडेल. आणि खरंच आपला पण स्वतःची कधीतरी मनपसंत वस्तू आपण बनवायला पाहिजे. नेहमीच आपण आपल्या फॅमिलीचं आवडीचं बनवत असतो. तर ह्याच्यात मी आता सगळे मसाले टाकून घेणार आहे. हळद टाकली आहे, लाल तिखट टाकलंय, आणि मग थोडासा मी किचन किंग मसाला टाकणार आहे. हे मसाले थोडेसे परतून घेतले, आणि किचन किंग मसाल्याची ना एक थोडीशी वेगळी टेस्ट येते, तर नक्कीच ते तुम्ही टाकून बघा. पुलाव मसाल्याच्या ऐवजी किचन किंग मसाला वापरून बघा. तर हे मसाले छान शिजल्यानंतर मी याच्यामध्ये भात टाकते, जो माझ्याकडे उरलेला होता राईस रात्रीचा, तो टाकते, कारण तो भात पण संपवणं फार गरजेचं आहे. आणि मी ह्याचा फ्राईड राईस, छान असा राईस बनवून घेते, आणि लसूण मिरचीच्या फ्लेवरचा हा जो राईस आहे खूप छान लागतो. नक्कीच करून बघा. आणि स्त्रियांनी खरंच स्वतःचं पण मन कधी मारायचं नाही. जर आपल्याला वाटलं ना जे बनवून खायचं आहे तर ते खायचं. तर इथे मी आता त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलं, आणि छान असा परत एकदा परतून घेते आहे. आणि त्याच्यासोबत मी खाण्यासाठी सलाड कट करणार आहे. तर सलाडसाठी माझ्याकडे आज गाजर आहे आणि काकडी आहे. तर मी ह्या दोन्ही गोष्टी घेणार आहे. आणि शरीराची पण आपल्या काळजी घेतली पाहिजे. जे फायबर आणि कार्ब्स हे दोन्ही समप्रमाणात जर घेतलं, कार्ब्स थोडे कमीच घ्यायचे, पण फायबर थोडं जास्त घ्यायचं जेवणामध्ये. तर त्यामुळे मी साधारण हे जे सलाड आहे ते बरेचदा घेते. तर काकडी आणि गाजर घेणार आहे मी. तर ते देखील मला आवडतं. मला कोणत्याही प्रकारचं सलाड हे आवडतं. तर हे सिंपल असं मी आज माझा स्वयंपाकाचा बेत केलेला आहे, कारण खूप सारी कामं असल्यामुळे जास्तच उशीर झालाय. तर आपली देखील काळजी आपण घेतली पाहिजे. खूप जास्त लोड नाही घ्यायचा, कारण नेहमीच आपण आपल्या फॅमिलीचीच चिंता करत असतो, स्वतःची काही करत नाही. तर आपल्याला हे स्वतःची देखील चिंता करायची आहे. तर इथे मी माझ्यासाठी ताट वाढून घेते. आत्ता जो बनवलाय तो फ्राय फ्राय केलेला राईस, जसा लसूणी भात याला आपण म्हणू शकतो. नक्कीच हा असा राईस तुम्ही करून बघा, तुम्हाला देखील आवडेल. आणि त्याच्यासोबत खायला जे मी बनवलंय सलाड, काकडी आणि गाजर, आणि सोबतच मी लोणचं घेणार आहे, लिंबू घेणार आहे. तर ह्याच्यामुळे माझं जेवण तयार झालंय ताट. अजून काही कशाची गरज नाही. एवढं असलं तरी खूप छान वाटतं. तर कुणाकुणाला असं आवडतं ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. मला तर खूप आवडतं. मी प्रचंड आवडतं. मी असं बरेचदा बनवत जेवण असते. वगैरे झालंय, आणि मला असं म्हणायचं होतं की आपण सगळ्यांनी हाच विचार केला पाहिजे की लेडीजने खास करून की आपण इंडिपेंडंट हे असलंच पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत की आपल्यामध्ये जी कला आहे ती कशी आपल्याला विकसित करता येईल, म्हणजे कसं आपण त्याच्यातनं कॉन्फिडन्स घेऊन आपण करू शकतो. त्यासाठी मोटिवेशनल खूप सारे व्हिडिओज असतात, ते तुम्हाला बघितलेच पाहिजे, आणि त्याच्यातनं खूप सारं नॉलेज मिळतं. तर छोटे छोटे असे उद्योगधंदे करू शकतो आपण, की असं नाही की खूप मोठा तुम्हाला एकदम करायचं आहे बिझनेस वगैरे, असं काही नाही आहे. त्यातून आपल्याला खूप काही शिकता येतं, आणि हळूहळू माणूस मोठा होतो. असं नाही की एकदमच खूप सारे पैसे कमवायला लागेल. तर छोट्या छोट्या बिझनेसमधनंच आपण नाही म्हटलं तरी माणूस जास्त पैसे हळूहळू कमवायला लागतो. एकदम काही प्रत्येकाकडे खूप सारे पैसे येत नाहीत. तर मला असं वाटतं की प्रत्येक लेडीजने इंडिपेंडंट असावं. हे म्हणणं माझं कुणाकुणाला पटतंय ते नक्कीच सांगा मला कमेंट करून. असं म्हणेन की प्रत्येक स्त्रीला खूप छान स्वयंपाक बनवता येतो, आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटीज त्यांना माहिती असतात काय बनवायच्या, आणि प्रत्येकाच्या हाताला एक वेगळीच टेस्ट असते. तर तुम्हाला जे काही छान बनवता येत असेल तर ते तुम्ही नक्कीच बनवून त्याचा बिझनेस करू शकता. किंवा साधी पोळी भाजी देखील बनवली ना तर त्याचाही देखील तुम्हाला खूप सारा फायदा होईल, कारण आजकाल पोळी भाजीचा स्टॉल तुम्हाला कुठेच मिळत नाही. असू शकेल, पण रिअरली असू शकतात, पण सगळीकडेच असतात असे नाही. तर जिथे जिथे काय मिळतंय काय नाही मिळतंय हे ऑब्झर्व करून मग आपण ते तशा प्रकारचं स्टॉल लावू शकतो.
खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी अशा असतील की त्यांचं खूप जास्त शिक्षण झालेलं आहे, पण त्यांना घराच्या बाहेर पडता येत नाही काही कारणामुळे. मुलं लहान असतात म्हणा, किंवा घरचा व्याप खूप असतो म्हणा. शिक्षण असताना देखील त्यांची करायची इच्छा असते, तरी पण त्यांना काही करता येत नाही. पण अशा वेळेस हार म्हणून चालणार नाही, त्याच्यातून कुठून तरी तुम्हाला मार्ग हा काढलाच पाहिजे. जर मुलं सांभाळायची वेळ असेल तर तुम्ही तुमच्या आईला कन्व्हिन्स करू शकता, तुमच्या सासूबाईंना कन्व्हिन्स करू शकता. पण असं सगळीकडेच कधी कधी बऱ्याचशा परिस्थिती बघून हे सगळं करावं लागतं. पण मला तरी वाटतं की आपल्या शिक्षणाचा नेहमीच उपयोग करायला पाहिजे, आणि जे आपल्याला होत असेल, ज्या पद्धतीचं आपण शिक्षण घेतलं असेल त्या क्षेत्रात तुम्ही जॉब शोधून तुम्ही पैसे कमवायचा प्रयत्न केला पाहिजे. असं घरी बसता कामा नये एवढं शिक्षण घेऊन सुद्धा, कारण आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री काम करते. म्हणजे असं कुठेच कमी नाही, कुठेच मागे नाही स्त्री. तर हे प्रत्येकाला माहिती आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने इंडिपेंडंट असलं पाहिजे, प्रत्येक स्त्रीने देखील इंडिपेंडंट असलं पाहिजे. आणि खरंच सगळ्यांनी हे लक्षात घ्या, आणि तुमच्या भवितव्यासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आणि आजचा हा माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघताय त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि असेच मी छोटे छोटे व्हिडिओ घेऊन येत जाईन मोटिवेशनल. जर तुम्हाला आवडत असतील असे व्हिडिओ तर मी नक्कीच असे व्हिडिओ बनवीन, आणि मला तुम्ही सब्जेक्ट सुद्धा सुचवू शकता. तर थँक्यू सो मच.